नाशिककरांनो, आपल्या शहरात आली आहे एक जबरदस्त संधी. होय, राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच NHM नाशिक भरती 2025 जाहीर झाली आहे. नमस्कार मंडळी, मी आहे तुमचा इंट्रो आणि मी तुमचं स्वागत करतो माझ्या योजना अपडेट चॅनलवरती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ही भरती कोणासाठी आहे, किती पदं आहेत, पात्रता काय आहे आणि अर्ज प्रक्रिया काय आहे. NHM म्हणजे काय? NHM म्हणजे नॅशनल हेल्थ मिशन, भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने चालवलेले आरोग्य अभियान. याचा उद्देश एकच, आपल्या प्रत्येक गावात, प्रत्येक समाजात आरोग्य सेवा पोहोचवणे हा आहे. आणि दरवर्षीप्रमाणे 2025 मध्ये आपल्या नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात NHM भरती सुरू झाली आहे. ही भरती आहे करारनिहाय म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. म्हणजे तुम्हाला ठराविक कालावधीसाठी नोकरी मिळेल, पण अनुभव आणि कामाचा फायदा मोठा आहे. या भरतीत खालील पदांसाठी जागा उपलब्ध आहे. मेडिकल ऑफिसर, पीडियाट्रिशियन, गायनेकोलॉजिस्ट, फिजिशियन, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, ANM म्हणजेच ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ, डेटा एंट्री ऑपरेटर, अकाउंटंट किंवा प्रोग्राम असिस्टंट. एकूण पदसंख्या सुमारे 150 ते 200 च्या आसपास आहे. पात्रतेबद्दल बोलायचं झालं तर मेडिकल ऑफिसरसाठी MBBS आवश्यक आहे. स्पेशलिस्टसाठी MD, DNB डिप्लोमा आवश्यक आहे. स्टाफ नर्ससाठी GNM किंवा BSc नर्सिंग आवश्यक आहे. लॅब टेक्निशियनसाठी DMLT, फार्मसीसाठी D फार्मा आणि B फार्मा, ANM साठी ANM कोर्स व नोंदणी आणि DO किंवा अकाउंटंटसाठी ग्रॅज्युएशन प्लस MSc किंवा टायपिंग आवश्यक आहे. म्हणजेच तुम्ही आरोग्य क्षेत्रात पात्र असाल तर ही संधी नक्कीच तुमच्यासाठी आहे. वयमर्यादा 18 ते 38 वर्ष. आरक्षित प्रवर्गासाठी शासकीय सवलत लागू आहे. पगार मात्र खूपच आकर्षक आहे. मेडिकल ऑफिसरसाठी 60 ते 75,000, स्टाफ नर्ससाठी 20 ते 25,000, लॅब टेक्निशियनसाठी 17 ते 20,000, फार्मासिस्टसाठी 25,000, DO किंवा अकाउंटंटसाठी 15 ते 18,000. म्हणजेच आपल्या नाशिकमध्येच चांगला पगार आणि स्थिरता. या भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म नाही, उमेदवारांनी थेट वॉक इन इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहायचं आहे. याची अर्ज प्रक्रिया अशी आहे. प्रथम टप्प्यामध्ये तुम्हाला नोंदणी करायची आहे. पोर्टलवर किंवा थेट सिव्हिल हॉस्पिटल परिसरात नाशिक जिल्हा आरोग्य कार्यालयात उपस्थित व्हायचं आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये मुलाखत आहे. व्यक्तिमत्तेची तपासणी आणि शैक्षणिक पात्रतेची पडताळणी करण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यात तुमची निवड होईल. योग्य उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल आणि अनुबंध स्वाक्षरित केला जाईल. संभाव्य मुलाखती 15 ते 20 नोव्हेंबर 2025 दरम्यान घेतल्या जातील. आणि NHM साठी लास्टची डेट अर्ज भरण्याची 14 नोव्हेंबर 2025 ही आहे. आता सोबत कोणते कागदपत्र आणायची? शैक्षणिक प्रमाणपत्र, जन्मतारखेचा पुरावा, जातीचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र, फोटो आणि ओळखपत्र. सर्व कागदपत्रांचा मूळ व झेरॉक्स प्रती सोबत असणं आवश्यक आहे. महत्त्वाच्या सूचना: वेळेवर पोहोचा. उशीर झाल्यास प्रवेश नाकारला जाऊ शकतो. सर्व माहिती खरी व पडताळणीसाठी योग्य असावी. अनेक पदांसाठी अर्ज करायचा असल्यास स्वतंत्र अर्ज सादर करावा. निवड प्रक्रिया पूर्णपणे मुलाखतीवर आधारित आहे. लक्षात ठेवा, सरकारी भरती म्हणजे जबाबदारीचं काम आहे. नाशिक हे शहर नेहमीच मेहनती आणि प्रामाणिक लोकांचे आहे. आपल्या गावातच नोकरी मिळणं म्हणजे किती मोठं समाधान आहे. घरापासून जवळ, कुटुंबाजवळ राहून समाजासाठी सेवा करणं ही संधी त्यासाठीच आहे. NHM नाशिक भरती म्हणजे फक्त रोजगार नाही, तर सेवा, जबाबदारी आणि समाजासाठी योगदान आहे. जर तुम्हाला खरंच लोकांसाठी काहीतरी करायचं असेल तर हीच वेळ आहे पुढे येण्याची. तर मित्रांनो, ही होती NHM नाशिक भरती 2025 ची संपूर्ण माहिती. संपूर्ण तपशील आणि अधिकृत जाहिरात मिळेल mahasarkar.co.in वर. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू नवीन सरकारी भरती अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.